आज राज्यघटनेचे महान शिल्पकार या देशाचे भाग्यविधाते महामानव बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती वंदन भावनेने 2050 समितीचे सन्माननीय सभापती आनंदराज आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे उपसभापती विनोदजी मोरे साहेब, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत साहेब, किशोर मोरे साहेब व सर्व विचार मंचावर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, भोजनाचार्य उपासक आणि उपासिका, आज या ठिकाणी बहुजन पंचायत समिती या समितीचे प्रवचन मालिकाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमच्या संस्था समितीचे अध्यक्ष योगेश साहेब, त्याचप्रमाणे मोरे साहेब, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी भगवान बुद्धांचे 45 वर्षास हा विषय मी आज या ठिकाणी घेतलेला आहे. भगवान गौतम बुद्ध यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवत आनंद विभोरामध्ये 7 आठवडे विविध समाजांचा अनुभव घेत होते. मग ते राज्यातील वृक्षाखाली किंवा मुस्लिम सर्वांच्या ठिकाणी अशा 7 ठिकाणी भगवंतांनी आपल्या समाजाचा अनुभव घेतला आणि समाजाचा अनुभव घेत असताना राज्यातील वृक्षाखाली जेव्हा ते बसले असताना त्या ठिकाणी भल्लीखाली तपस्सू हे 2 व्यापारी ब्रह्मदेशातून आले होते आणि ब्रह्मदेशातून आले असताना त्या व्यापाऱ्यांना भगवान गौतम बुद्ध त्या व्यापाऱ्यांनी भगवान बुद्धांना मट्टा आणि काही गोड पदार्थ त्या भगवंतांना दिला. भगवंतांनी त्याचा स्वीकार केला आणि भगवंतांनी त्यांना आपल्या डोळ्यावरचे केस काढले, डोळ्यावरचे केस त्यांना भेट करून दिले आणि ते केस त्या भल्लीकारी तपस्सू यांनी ते ब्रह्मदेशाचे एका फडकावरती प्रचंड जो स्तूप दिसले आहे ते भगवंतांनी जे त्यावेळेस दिलेले जे केस होते त्या केसावर ते स्तूप उभारलेलं आहे. तर त्या काळामध्ये भल्लीकारी तपस्सू हे 2 जण भगवंताचे प्रथम उपासक झाले. ते बुद्धाला शरण गेले, धर्माला शरण गेले, कारण त्यावेळेस संघ अस्तित्वात नव्हता. नंतर आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून संघ स्थापन झाला. नंतर भगवंतांनी विचार केला की माझं हे जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे मी कोणाला देऊ. तर त्यांनी प्रथम विचार केला आळा कालमाचा, नंतर उद्या रामपुत्राचा विचार केला. त्याच्यानंतर त्यांनी पाहिले की दोघेही मरण पावले. त्याच्यानंतर मग भगवंतांनी विचार केला की ज्यावेळेस मी उर्वला या ठिकाणी असताना ते 5 परिव्राजक होते, कौंडिन्य, अश्वजित, मानव, वत्स आणि बद्री, म्हणजे मला 5 जण सोडून गेले. त्यांना आपण जाऊन आपल्या धर्माची दीक्षा देऊ. कारण भगवंतांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंतांना कोणी भेटला नसेल का, परंतु भगवंतांची जी आभा होती की त्यांना की हेच योग्य आहे, त्यांना प्रथम आपण द्यावे असं भगवंताचं त्या काळात असायचं. आणि तसेच भगवंत गयावरून ते वाराणसीला निघतात आणि वाराणसीला येत असताना रस्त्यामध्ये रूपक नावाचा जो एक लग्न साधू असतो तो भेटतो. तो भगवंतांना विचारतो की आपण कोण. तर भगवंत सांगतात तुम्ही जीन आहे. जीन म्हणजे सर्व अंधकाराचा नाश करणारा मी जीन आहे. तो म्हणाला ठीक आहे आणि तो तिथे थांबत नाही, तो पुढे तसाच निघून जातो. आणि जर तो थांबला असता तर त्यावेळेस प्रथम भगवंताच्या जीवनातला प्रथम तो परिव्राजक झाला असता. त्याच्यानंतर भगवंत सारनाथ येथे येतात त्यावेळेस संपूर्ण ते जे 5 परिव्राजक असतात त्यांनी एक कुटी बांधलेली असते. त्या कुटीमध्ये ते त्या ठिकाणी आपले निवास करीत असतात. त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान बुद्ध येतात आणि भगवान बुद्ध त्या ठिकाणी येत असताना ते 5 परिव्राजक म्हणतात कौंडिन्य, अश्वजित, मानव, वत्स आणि बद्री की आपण हा जो गौतम येतो त्याला कुठल्याही प्रकारचं त्याचं स्वागत करायचं नाही किंवा त्याला कुठल्या प्रकारचं आसन द्यायचं नाही. काय आला तर ठीक, गेला तरी ठीक, अशा प्रकारे त्या लोकांची चर्चा चाललेली असते. आणि जसे भगवंत जसे जवळ येतात ते अगदी
कोण असं तयार करतो, कोण पाणी घेऊन येतो त्यांना पाय धुवायला, कोण त्यांना पाणी पियायला आणून देतो. अशा प्रकारे जे त्यांची सेवा करतात आणि त्याप्रमाणे भगवंतांनी त्या 5 परिनिर्वाणाच्या काळाला जी बौद्ध धर्माची आणि संघाची जी दीक्षा दिली तो दिवस आषाढ महिन्याची पौर्णिमा होती आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी भगवंतांनी 5 जणांना आपल्या धर्माची आणि संघाची दीक्षा दिली. तर अशा प्रकारे भगवंताच्या काळात 16 महाजनपद होते. अंग, मगध, काशी, कौशल, वज्जी, मल्ल, चेदी, वस्त, कुरु, पांचाळ, मत्स्य, संसन, अशक, अवंती, गांधार आणि कंबोज. त्याचप्रमाणे गणराज्याचे होते. कपिलवस्तू हे शाक्यांचं होतं, रामग्राम हे कोलियांचं होतं, मिथिले विदर्यांचं होतं, वैशाली हे लिच्छवींचं होतं आणि पावा आणि कुशीनगर मल्ल या लोकांचं होतं. त्याप्रमाणे रेसपुत्र यांचं कलिंग गणराज्य होतं आणि सिसुमारगिरी हे भग लोकांचं होतं आणि पिपळवन्न हे मोर्य लोकांचं होतं. तर अशा प्रकारे त्या काळामध्ये हे गणराज्य होते. त्या गणराज्यामध्ये पैकी हे काशी सुद्धा हे गणराज्य होतं. राजा प्रसेनजिताचे वडील महाकौशल यांनी आपल्या पुत्रीच्या सन्मानार्थ लग्नाच्या निमित्ताने भेट म्हणून राजा बिंबिसाराला दिली होती आणि ते बनारस काशी म्हणून त्या काळामध्ये संबोधलं जायचं. आणि अशा या सारनाथमध्ये भगवान बुद्धांनी पहिल्या वर्षात 528 मध्ये केला. त्या सारनाथाला सारनाथ असं म्हणतात, मृगायवन म्हणतात, ऋषीपतन असं म्हणतात. सारनाथ म्हणजे की ज्या नाथाने धम्माचं सार निर्माण केलं त्याला सारनाथ असं म्हणतात. मृगायवन म्हणजे त्या ठिकाणी जे ऋषीचं कळप होतं, आपलं आनंद कळप होतं, बौद्ध धर्माची दीक्षा देतात आणि तो दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा म्हणून संपूर्ण जगामध्ये गणली गेली. आणि अशा प्रकारे भगवंतांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं. तो दिवस आषाढ महिन्याची पौर्णिमा आणि त्या दिवसापासून वर्षावासाची सुरुवात झाली. त्या आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अगदी अश्विन महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत आपला पहिला वर्षवास भगवंतांनी सारनाथ येथे केला. आणि अशा प्रकारे भगवंतांनी धम्मचक्र प्रवर्तन उपदेश दिला. प्रतिज्ञ, समुत्पाद, 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, श्रीमार्ग, पंचशील, ब्रह्मचारासून, समयसूत, मैत्रेसूत, धम्मदिनासूत अशा प्रकारच्या प्रथम उपदेशामध्ये भगवंतांचे हे उपदेश भगवंतांनी सारनाथ येथे दिलेले आहे. आणि अशा प्रकारे हे 5 परिव्राजक यश, त्याप्रमाणे त्याचे 54 नातेवाईक असे मिळून एकूण 60 जण बौद्ध भिक्खूंची संख्या झाली. आणि ते 60 बौद्ध भिक्खूंची संख्या ज्यावेळेस आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी समाप्त वर्षात झाला त्यावेळेस भगवंतांनी त्यांना चरत्य भेटवत अनेकम बौद्धगण हिताय बौद्धगण सुखाय असा त्यांना आदेश देऊन धर्माच्या प्रचारासाठी त्यांना प्रत्येक देशामध्ये राज्यामध्ये त्यांना पाठवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर त्या 3 महिने वर्षावासाची जी सांभाळली होती ते यशच्या कुटुंबांनी सांभाळली होती. वर्षावासी त्यांची खाण्यापिण्याची जी काही व्यवस्था होती ती यशच्या मातापित्यांनी सांभाळली होती, त्याच्या नातेवाईकांनी सांभाळली होती. आणि ज्यावेळेस भगवंतांनी जेव्हा सुजाता मातेला जे वचन दिले होते की मला जे बुद्धत्व प्राप्ती झाली तर मी अवश्य ती भेट घेईन, तिथे यश हा सुजाता मातेचा पुत्र होता असं काही वाचनात मिळतं. तर ती देखील भेट सुजाता मातेची झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मग भगवंत गया येथे येतात. गया येथे आल्यानंतर ते उर्वेला या ठिकाणी एका निरंजन नदीकाठी 3 अग्निहोत्री असतात. नदी काश्यप, गया काश्यप आणि उर्वेला काश्यप असे 3 जण असतात. हे त्या ठिकाणी त्यांचे शिष्य सोबत घेऊन ते त्या ठिकाणी ते आपलं 300-400 त्यांचे शिष्य असतात. त्या शिष्याने घेऊन आपली ती कुटी बांधून त्या ठिकाणी ते अग्निहोत्र पूर्ण करायचे. आणि मग भगवंत त्या ठिकाणी येतात. भगवंत म्हणतात की मला आजची रात्र तुझ्या आश्रमामध्ये दे. काश्यप म्हणतो की माझ्या आश्रमात तुम्हाला जागा मिळणार नाही, कारण या ठिकाणी मुरली नावाचा जो नाग आहे तो महाभयंकर आहे आणि तो इथे त्रास देतो. तुम्ही आजची तुमची व्यवस्था तुम्ही अन्य ठिकाणी बघा. भगवंत म्हणतात की माझा एक रात्रीचा प्रश्न आहे. तुम्हाला ठीक आहे, काही हरकत नाही. पुढे त्याने त्रास दिला तर आम्हाला बोलू नका. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस मुस्लिम नाग त्या आश्रमामध्ये येतो आणि आश्रमामध्ये आल्यावरती मुस्लिम नाग भगवंताची पूजा करत असतो.
हा जो काश्यपाचा भक्त आहे, मुस्लिम नाथ भगवंताची पूजा करतो, त्याला आश्चर्य वाटतं की नाग आम्हाला सतत या आश्रमामध्ये त्रास द्यायचा, तो भगवंताचा उपासच झालेला आहे. मग भगवंतांना म्हणतो की भगवंत आश्चर्य आहे की ज्या नागाचं आम्ही शमन करू शकलो नाही, त्या नागाला आम्ही शांत करू शकलो नाही, तो नाग तुमची पूजा करत आहे. त्यानंतर मग भगवंतांना म्हणाला की मला आपण मोक्ष द्यावा. भगवंतांनी सांगितलं की माझ्या मार्गामध्ये मोक्ष नाही आहे, मी मार्गदाता आहे. आणि त्या ठिकाणी जे भगवंतांनी जिथे त्या तीन परिव्राजकांना नदी काश्यप, गया काश्यप आणि उर्मिला काश्यप यांना जी दीक्षा दिली, त्यावेळेस त्यांची ते संपूर्ण केस साड्या वगैरे काढले जातात आणि काढल्यानंतर ते नदीच्या निरंजना नदीच्या प्रवाहात वाहून जातात. वाहत असताना दुसरे त्याचा जो भाऊ असतो तो म्हणतो, अरे हे आपले बंधू काय त्यांचे केस साड्या वगैरे वाहत येतात आहे. अशा तीन प्रकारे हे नदी काश्यप, गया काश्यप आणि उर्मिला काश्यप आणि त्यांच्या शिष्यांचे मुंडन करून त्यांना भिक्खू केलं जातं. ते दिवस म्हणजे कार्तिक महिन्याची पौर्णिमा असते. त्याच्यानंतर भगवंत हजारो भिक्खूंना घेऊन म्हणजे ज्या अग्निहोत्रींना घेऊन ते मगध देशाकडे प्रयाण करतात आणि मगध देशामध्ये जात असताना त्यांनी तिथे तो जो दिवस होता ते वेळोवेळामध्ये भगवान बुद्ध थांबतात आणि वेळोवेळामध्ये थांबल्यावरती तिथे राजा बिंबिसाराला कळतं की भगवंत आलेले आहेत. तिसऱ्या दिवशी राजा बिंबिसार त्याच्या सर्व परिवारासह त्या ठिकाणी येतो, भगवंतांना वंदन करतो आणि भगवंतांना वंदन केल्यानंतर संपूर्ण त्या ठिकाणी त्या वेळवणामध्ये येतो. वेळवणामध्ये आल्यावरती भगवान बुद्ध आपल्या हाताने पाणी सोडतात आणि त्यांना वेळवण हे दान केलं करतात. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या राजगृहामध्ये म्हणजे मगध देशामध्ये भगवंतांनी दुसरा, तिसरा, चौथा, 11वा, 17वा आणि 20वा अशा प्रकारे 5 वर्षवास भगवंतांनी या मगध देशामध्ये केला. भगवंतांनी जो दुसरा वर्षवास चितवणामध्ये केला, तिसरा वर्षवास त्यांनी वेळवणात केला आणि चौथाचा वर्षवास कळंब निवापात या ठिकाणी केला. आणि भगवंतांनी 24 वेळा राजगृहामध्ये भेट दिलेली आहे. आणि अशा प्रकारे या राजगृह ही मगध देशाची राजधानी होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाचे नाव देखील राजगृह बाबासाहेबांनी ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे राजगृह भगवंताच्या काळामध्ये एक धम्माला एक चांगला राजाश्रय मिळाला होता. आणि राजा बिंबिसार ज्यावेळेस राजा असताना जेव्हा भगवंत गंधर्वकूट पर्वतावरती तेव्हा आपल्या परिव्राजकाच्या आवासी ज्यावेळेस येत होते तेव्हा राजाने सांगितलं की मी तुला माझा अर्ध राज्य देतो, पण तो हे संन्यासीचा विचार सोड. तर त्यावेळेस राजांना भगवंत सांगतात की ज्यावेळेस मला दिव्य ज्ञान प्राप्त होईल त्यावेळेस मी नक्की तुझी भेट घेईन. आणि जेव्हा भगवंत वेळोवेळामध्ये येतात तेव्हा त्या राजाची 5 इच्छा पूर्ण झालेल्या असतात. तर अशा प्रकारे भगवंतांनी या मगध देशामध्ये म्हणजे 5 इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. भगवान बुद्ध वेळोवेळामध्ये थांबले त्यावेळेस मगध वासियांना 1 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. राजा बिंबिसाराने माझा अर्ध राज्य देतो, पण तो हे संन्यासीचा विचार सोड. तर त्यावेळेस राजांना भगवंत सांगतात की ज्यावेळेस मला दिव्य ज्ञान प्राप्त होईल त्यावेळेस मी नक्की तुझी भेट घेईन. आणि जेव्हा भगवंत वेळोवेळामध्ये येतात तेव्हा त्या राजाची 5 इच्छा पूर्ण झालेल्या असतात. तर अशा प्रकारे भगवंतांनी या मगध देशामध्ये म्हणजे 5 इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. भगवान बुद्ध वेळोवेळामध्ये थांबले त्यावेळेस मगध वासियांना 1 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. राजा बिंबिसाराने वेळोवेळी दान केलं. गंधर्वकूट पर्वताजवळ जे असलेले 170 ब्राह्मणांना त्यांनी दीक्षा दिली. त्याचप्रमाणे त्या परिसरात जे शिकारी करणारे जे शिकारी होते 120 लोक त्यांना देखील भगवंतांनी त्या काळामध्ये दीक्षा दिली. त्याचप्रमाणे उडान टप्पू जो नव्हता तो संपूर्ण असा की अग्निहोत्र किंवा इतर अशा गोष्टी करायचा, त्याला देखील भगवान बुद्धांनी त्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्याचप्रमाणे सोपक नावाचा एक उपासक होता. त्याचे वडील वारलेले असतात, त्याचा सांभाळ त्याचे चुलता वगैरे करीत असतो. एक दिवस असं होतं की हा थोडसा पोरगा असल्यामुळे मस्ती करीत असताना त्याच्या चुलत्याने काय केलं
की याची काही मस्ती जाणार नाही म्हणून याला काय करतो, त्याला नंतर आणि एका शिकवणामध्ये जे स्मशान असते त्या स्मशानामध्ये एका प्रेताला बांधून ठेवतो आणि याला एका लांडगा वगैरे कोण असते ते खाऊन टाकतील या उद्देशाने त्याला त्या प्रेताला बांधून ठेवतो. त्याच्यानंतर असं होतं की त्या शिकवणामध्ये जे भगवंत वर्षावासाला बसलेला आहे आणि तो मोठे ज्यावेळेस लांडगी वेळ आले त्यावेळेस तो मोठ्याने ओरडायला लागला की मला वाचवा मला वाचवा. तर त्याची जी किंकाळी होती ती कोणाच्या कानापर्यंत पोहोचत नव्हती, पण त्याची जी किंकाळी होती ती फक्त करुणासागराच्या कानामध्ये पोहोचली आणि करुणासागराने सांगितले की जा त्या शिकवणामध्ये एक मुलगा ओरडतोय, लांडगे त्याच्यावरती हल्ले करतात, जाऊन त्याला घेऊन ये आणि मग त्याला त्या प्रेताला बांधलेला असतो तो सोबत त्याला सोडून आणतात आणि तिथे भगवंताच्या मिळवण्यामध्ये आणतात आणि तिथे त्याला श्रावण केला जातो. दुसऱ्या दिवशी त्याची आई त्या ठिकाणी येते आणि म्हणते की माझा मुलगा इथे हरवला आहे का. तुम्हाला भगवंत म्हणाले की हा तुमचा मुलगा, तुम्हाला चांगलं केलं, तुम्ही तुमच्या या ठिकाणी आणून माझ्या मुलाचं संरक्षण केलं. मी फार चिंतेत होती, माझी चिंता मिटली आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्या सौभाग्याला सुद्धा श्रावण बनवलेला आहे. सारीपुत्र मोगलान या लोकांना 250 संजयाचे जे ऋषी होते त्या लोकांना या तळवणामध्ये भगवंतांनी दीक्षा दिली. सारीपुत्र आणि मोगलान हे देखील भगवंतांचे अगदी सहसेनापती होते, उजवे आणि डावे अशा प्रकारचे त्यांचे धर्माचे सहसेनापती होते. आणि त्याचप्रमाणे जो जीवक होता की जो वैद्य होता त्याला देखील आपल्या उपासक पदाची दीक्षा देखील भगवंतांनी त्याला दिलेली आहे. आणि जीवकाचा जन्म सुद्धा या राजगृहामध्ये म्हणजे मगध देशामध्ये झालेला आहे. आणि सुनीत नावाचा जो भंगी होता त्या भंगीला देखील भगवंतांनी दीक्षा दिलेली आहे, त्यांना भिक्खू केलेला आहे. त्याचप्रमाणे एकदा मगध देशामध्ये असं झालं की एक सुमन नावाचा माळी होता. त्या माळीला तो दररोज राजा बिंबिसाराच्या महालामध्ये आपला हे घेऊन जायचा, फुलं पुष्पहार वगैरे ते राज दरबारामध्ये घेऊन जायचा. पण ज्यावेळेस भगवंत आणि त्यांचे भिक्खू संघ त्या ठिकाणी येत असताना तो सगळं भान विसरलं की आपल्या त्या मगध देशामध्ये घेऊन जायचं. त्याने काय केलं, ती सगळी पुष्पहार फुलं जी होते ती भगवंताच्या चरणी अर्पण केली, भिक्खू संघाच्या चरणी अर्पण केली. आणि तो एकदम त्याला एक प्रसन्न झालं की मी हे सगळी फुलं राजा बिंबिसाराने मला कुठल्या प्रकारची शिक्षा दिली किंवा काय केली तर मला काय हरकत नाही. आज माझ्या भगवंताचं मला दर्शन झालं ना त्यात मोठा तो समाधानी झाला. आणि त्यांनी ती सगळी पुष्प जी राजदरबारी नेण्याची ती पुष्प देखील भगवंताच्या चरणावर ठेवली, पुष्पहार अर्पण केली, भिक्खू संघाच्या चरणावर ती पुष्प अर्पण केली आणि तो आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो राजदरबारामध्ये राजा बिंबिसाराच्या गेला, एक मनामध्ये भीती बाळगून गेला की आता मी काल राजा दरबारामध्ये फुलं नेली नाही तर मला राजा कुठली तरी शासन करेल. परंतु त्यावेळेस असं होतं की राजा बिंबिसार विचारतो अरे काय रे सुमन, तू काल माझ्या दरबारात का फुलं घेऊन आला नाही. म्हणजे भगवान महाराज मी काल ती फुलं सगळी मी भगवान पुत्रांना अर्पण करून टाकली, तुम्हाला काय हरकत नाही. आणि त्या खुशीने राजा बिंबिसार त्याला काही जागा देतो, काही घोडा हत्ती वगैरे जे काय असतात ते सर्व काही देऊन त्याचा सन्मान करतात. तर अशा प्रकारे हे राजगृह एक बौद्ध धर्माला मिळालेला राजाश्रय. या राजगृहामध्ये जे राजा बिंबिसाराची जी पत्नी होती किंवा ही सुद्धा त्या ठिकाणी बौद्ध भिक्खुणी झालेली आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी या मगध देशामध्ये आपल्या मगध देशामध्ये 24 वेळा या राजगृहामध्ये भेट दिलेली आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी त्यांचा जो वर्षवास इसवी सनापूर्वी 527 ते 525 या 3 वर्षवास त्यांनी या राजगृहामध्ये केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जो 5वा वर्षवास आहे तो भगवंतांनी वैशाली महावनामध्ये जे कुटागर शाळा होती त्या ठिकाणी भगवंतांनी 524 मध्ये भगवंतांनी त्या ठिकाणी वर्षवास केला. त्या वैशालीमध्ये एक अशी परिस्थिती होती की संपूर्ण त्या वैशालीमध्ये महामारी निर्माण झाली होती. माणसं मरत होती. त्याची जी प्रेत होती ती पण उचलायला जात नव्हती. इतका दुष्काळ पडला होता की लोक पाणी करत होते, अन्नहानी करत होते. आणि अशा परिस्थितीत तिथला जो प्रधानमंत्री होता तो प्रधानमंत्री येतो आणि राजा बिंबिसाराला सांगतो की आम्हाला भगवान बुद्धांना न्यायचं आहे. राजा बिंबिसार म्हणतात की काय हरकत नाही, घेऊन जा. आणि त्याप्रमाणे भगवान बुद्ध आपल्या 5व्या वर्षवासाच्या निमित्ताने वैशालीला जातात. मगध आणि वैशालीच्या सीमेवरती जेव्हा थांबतात त्यावेळेस संपूर्ण काळाकुट्ट अंधार होतो
आणि काळाकुट्ट आमदार झाल्यावरती अशा प्रकारचा जोराचा पाऊस होतो. त्या पावसामध्ये जी माणसांची प्रेत चढलेली होती, जी दुर्गंधी पसरली होती, जे अन्न पाण्यासाठी पाणी पाणी करत होते, सगळे काही जी चिंता होती ती भगवंतांनी क्षणामध्ये त्यांची मिटून टाकली आणि ती वैशाली अगदी आनंदी आणि सुखमय झाली ती भगवंताच्या 5व्या वर्षाच्या काळामध्ये. आणि अशा प्रकारे हे गणराज्य असलेले हे वैशाली हे ठिकाण, या वैशालीमध्ये वैशालीच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 24 नोव्हेंबर 1949 दुष्काळ पडला होता की लोक पाणी पाणी करत होते, अन्नहानी करत होते. आणि अशा परिस्थितीत तिथला जो प्रधानमंत्री होता तो प्रधानमंत्री येतो आणि राजा बिंबिसाराला सांगतो की आम्हाला भगवान बुद्धांना न्यायचं आहे. राजा बिंबिसार म्हणतात की काय हरकत नाही, घेऊन जा. आणि त्याप्रमाणे भगवान बुद्ध आपल्या 5व्या वर्षाच्या निमित्ताने वैशालीला जातात. नगर आणि वैशालीच्या सीमेवरती जेव्हा थांबतात त्यावेळेस संपूर्ण काळाकुट्ट अंधार होतो आणि काळाकुट्ट अंधार झाल्यावरती अशा प्रकारचा जोराचा पाऊस होतो. त्या पावसामध्ये जी माणसांची प्रेत चढलेली होती, जी दुर्गंधी पसरली होती, जे अन्न पाण्यासाठी पाणी पाणी करत होते, सगळे काही जी चिंता होती ती भगवंतांनी क्षणामध्ये त्यांची मिटून टाकली आणि ती वैशाली अगदी आनंदी आणि सुखमय झाली ती भगवंताच्या 5व्या वर्षाच्या काळामध्ये. आणि अशा प्रकारे हे गणराज्य असलेले हे वैशाली हे ठिकाण, या वैशालीमध्ये वैशालीच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 24 नोव्हेंबर 1949 मध्ये ज्यावेळेस देशाला अर्पण करताना, देशाला राज्यघटना अर्पण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या भारतामध्ये लोकशाही नव्हती असं नाही किंवा मी लोकशाही कुठून तरी बाहेरून आणलेली नाही, तर ही लोकशाही माझ्या भारतातूनच मी घेतलेली आहे. आणि बाबासाहेबांनी वैशालीचं गौरव करताना बाबासाहेब 26 नोव्हेंबर 1949 मध्ये म्हणतात की वैशाली हे गणराज्य त्या काळामध्ये होतं आणि त्याच्यापासूनच मी या देशाला पुन्हा मी राज्यघटना देऊ शकले असं बाबासाहेब त्या काळामध्ये म्हटलं. याच वैशालीमध्ये महाप्रजापती यशोधरा, त्याचप्रमाणे महाप्रजापती यशोधरा आणि शाकेकुळातल्या ज्या 500 स्त्रिया होत्या त्या देखील भिक्खुणी याच ठिकाणी झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे बाबासाहेबांच्या मुखातून देखील वैशालीच्या संदर्भात त्यांनी गौरव 1949 मध्ये 26 नोव्हेंबरला केला. आणि वैशालीच्या संदर्भात भगवान गौतम बुद्ध म्हणतात की जर वैशालीला जर पाहायचं असेल तर वैशाली म्हणजे एक स्वर्ग आहे, वैशाली म्हणजे एक देवता आहे, देवी यांचं दर्शन जर घ्यायचं असेल तर ही वैशाली नगरी असे भगवान बुद्ध देखील म्हणतात. कारण देव आणि देवी यांची संकल्पना भगवंतांनी कशा प्रकारे मांडली तर ती जो माणूस आदर्श आहे, शिलवान आहे, गुणवान आहे याला देव असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्या वैशालीचा गौरव केलेला आहे. या वैशालीमध्ये भगवंतांनी 6 वेळा भेटी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर भगवान बुद्ध जेव्हा हा 5वा वर्षवास केल्यानंतर त्यांना एक असा सूचना येते की त्यांचे वडिलांनी त्यांना निरोप दिलेला आहे आणि त्या वडिलांना भेटण्यासाठी कपिलवस्तूला जातात. आणि कपिलवस्तूला गेल्यानंतर वडील आपल्या वडिलांचा वगैरे भेट घेतात. आणि त्याच्यानंतर काही नंद, त्याचप्रमाणे राहुल यांची देखील दीक्षा होते. आणि दीक्षा झाल्यानंतर काही कालांतराने राजा सिद्धोधनांचं महापरिनिर्वाण होतं. आणि त्याच्यानंतर मग त्या शाके कुळातले जे काही शाके लोक होते त्यांनी देखील मग अनिरुद्ध पासून, आनंद पासून जे सगळे लोक होते ते देखील काही दिवसाने बहुधा भिक्खू होतात. त्याच्यानंतर मग पुन्हा कपिलवस्तूवरून भगवान बुद्ध जेव्हा वैशालीला येतात त्यावेळेस महाप्रजापती यशोधरा आणि सर्व शाके कुळातल्या 500 महिला त्या ठिकाणी येतात. आणि त्या महाप्रजापतीचे पाय सुजलेले असतात, यशोधरेचे पाय सुजलेले असतात. भगवान बुद्ध त्यांना प्रथम नकार देतात, दुसऱ्यांदा नकार देतात, तिसऱ्यांदा नकार देतात. त्यावेळेस आनंद जे भिक्खू असतात भगवंताचे सहकारी सेवक ते म्हणतात की भगवान तुम्ही हे मानता का, म्हणूप्रमाणे तुम्ही मानता का, स्त्रियांना तुम्ही कमी लेखता का. तर म्हणे नाही आनंद त्यातलं काही नाही आहे. मग आनंदाने सांगितलं की त्या महाप्रजापतीने तुमचा सांभाळ केला, मातेने तुमचा सांभाळ केला, तिला तुम्ही हे करीत आहात. मग त्यानंतर त्या वैशालीमध्ये भगवंतांनी 500 स्त्रियांना भिक्खू संघाची दीक्षा दिली. आणि त्या काळात जसं बाबासाहेबांनी घटनेमध्ये जसं स्त्रियांना मानाचं पान दिलं तसं त्या काळामध्ये वैशालीमध्ये भगवंतांनी स्त्रियांना प्रथम मानाचं स्थान दिलेलं आहे.
तर अशा प्रकारे ही वैशाली नगरी होती. त्याच्यानंतर जो 6वा वर्ष भगवंतांनी मंकुळ पर्वतावर 523 मध्ये केला, त्यावेळेस सवीर पूर्ण यांच्या विनंतीनुसार 7 दिवस ते त्या ठिकाणी थांबले होते. सवीर पूर्ण यांनी गंधकुटी गंधशाळा बनवली होते आणि त्या ठिकाणी भगवंत 6वा वर्षवास त्या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला एक लक्षात येतं की आपण जेव्हा नालासोपाराचा जेव्हा इतिहास वाचतो तेव्हा भगवान बुद्ध 7 दिवस आले होते. पुण्याने त्या ठिकाणी त्यांचा स्तूप चंदनाचं स्तूप वगैरे बांधलं होतं. भगवंतांनी त्याचं उद्घाटन वगैरे केलेलं आहे असं आपल्याला सगळं आपल्याला वाचतो. परंतु या 6व्या वर्षवासामध्ये मंकुळ पर्वतावरती जेव्हा भगवंतांनी जेव्हा वर्षवास केला तेव्हा ते त्या ठिकाणी थांबले होते. तेव्हा पूर्ण स्थळ पूर्ण आणि गंधकुटी गंधशाळा बनवली असं आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर 522 मध्ये भगवान बुद्धांनी 7व्या वर्षवास 83 या ठिकाणी केला. त्याला संकिसा असं म्हटलं जातं. संकिसा अशा प्रकारे त्या ठिकाणची नावे आहे. आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी त्या संदर्भातला एक इतिहास असा आहे की काही ठिकाणी असं वाचण्यात मिळतं की भगवान बुद्ध 3 महिने आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत एकांत वासात ते आपला वर्षवास करण्यासाठी गेले होते. अशा प्रकारे आपल्याला वाचायला मिळतं. तर दुसऱ्या प्रकारे आपल्याला असं वाचायला मिळतं की भगवान बुद्ध 32 स्वर्गामध्ये भगवान बुद्ध गेले. ते 32 म्हणजे तुषित नावाचं जे स्वर्ग होतं त्या स्वर्गात आपल्या मातेच्या स्मरणार्थ मातेला मुक्ती देण्यासाठी ते 3 महिने त्या ठिकाणी तुषित नावाच्या स्वर्गामध्ये गेलं होतं. अशा प्रकारे त्याचं वर्णन या संकिसा या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. त्या काळातले जे 3 प्रवासी होते, चिनी प्रवासी होते, उमरसाहेब, फाळसाहेब किंवा सम्राट अशोक यांनी त्या भगवंताच्या नंतर जे उत्खनन केलं त्याच्यामध्ये त्यांनी देखील त्याचं जे वर्णन केलेलं आहे की भगवंत सोन्याच्या शिडीवरून स्वर्गातून खाली आले होते वगैरे. परंतु त्याच्यानंतर हे विचार जे आपण हिंदू आणि महायानी लोकांनी त्याचा एक वेगळा विचार केला. परंतु आपल्या इतिहासामध्ये तुषित नावाच्या स्वर्गामध्ये भगवान बुद्ध यांनी त्या भगवंताच्या नंतर जे उत्खनन केलं त्याच्यामध्ये त्यांनी देखील त्याचं जे वर्णन केलेलं आहे की भगवंत सोन्याच्या शिडीवरून स्वर्गातून खाली आले होते वगैरे. परंतु त्याच्यानंतर हे विचार जे आपण हिंदू आणि महायानी लोकांनी त्याचा एक वेगळा विचार केला. परंतु आपल्या इतिहासामध्ये तुषित नावाच्या स्वर्गामध्ये भगवान बुद्ध गेले होते. 3 महिने त्यांनी वर्षात 32 देवलोकांमध्ये गेले होते. देवलोकांची कल्पना मगाशी सांगितलेली आहे की जसं देव कोणाला म्हणतात, देवी कोणाला म्हणतात बौद्ध धर्मामध्ये की जो आदर्श आहे, शिरवान आहे, अर्हत आहे, चांगल्या प्रकारचं आचरण करतो त्याला देव म्हणतात. तर अशा प्रकारे भगवंतांनी आपला 7व्या वर्षवास त्या म्हणजे संकिसा या ठिकाणी केलेला आहे. त्या संकिसा या ठिकाणी ज्यावेळेस भगवंत जेव्हा आषाढ पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा ते आले तुषित स्वर्गातून त्यावेळेस सारीपुत्र, मोगलान किंवा उत्तर वर्णाचे भिक्खुनी होते ते इथून आपल्या मगध देशातून भगवंतांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. आणि त्यात जेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर उत्तर वर्णाची भिक्खुनी होती तिची इच्छा होती की भगवंतांनी मला प्रथम दर्शन द्यावं आणि त्याप्रमाणे दर्शन दिलेलं आहे. आज संकिसा या ठिकाणी की भगवंतांनी ज्या आपल्या मातेला जो उद्देश केला त्याचं प्रतीक म्हणून एक सण तुटलेलं हत्ती हा त्याचं ते प्रतीक आहे ठिकाणी. आणि बौद्ध राष्ट्रांची जी विहार आहेत त्या बौद्ध विहारांच्या राष्ट्रांमध्ये सुद्धा विहारांमध्ये दाखवलेले आहे की भगवान बुद्ध असे उतरताना दाखवलेले आहे. तर ज्या भगवंतांनी स्वर्ग आत्मा देव ही कल्पना नाकारलेली आहे मग ही कल्पना आली कुठून. तर अशा प्रकारे देखील गणलं जातं. परंतु हे जे आहे ते दूषित नावाचं जे स्वर्ग आहे त्याच्यामध्ये गेलं होतं असं आपल्या बौद्ध साहित्यामध्ये म्हटलं जातं. आपला जो वर्षवास आहे भगवंतांनी सुसुमवर गेली 521 मध्ये गलावन या मुद्द्यावरणामध्ये केला होता. आपण नकुल माता नकुल पिता आपण यांच्या संदर्भात आपण ऐकले होते की आदर्श पती पत्नी होते. आणि त्या नकुल माता नकुल पितांनी भगवंताची या 8व्या वर्षवासाच्या निमित्ताने सुसमागरी गलावनमध्ये त्यांच्या भोजनाची व्यवस्था वगैरे केली होती. आणि अशा प्रकारे 8व्या वर्षात भगवंतांनी या सुसमागरी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर 9वाचा वर्षवास आहे जोसेफी या ठिकाणी केला.
कोसंबी या नावाने इथे ओळखलं जातं 520 मध्ये. या कोसंबीमध्ये घोषित, कुकुट आणि परिवारिक असे 3 व्यापारी होते आणि या 3 व्यापाऱ्यांनी त्या काळामध्ये भगवान बुद्धांना एक विहार बांधलं होतं. 3 विहार बांधले होते त्या व्यापाऱ्यांनी. त्याला घोषिताराम म्हणतात, कुकुटाराम म्हणतात आणि पारिवारिक राम असे 3 प्रकारे त्या विहारांना घडले जातात. त्या काळामध्ये त्या पारिवारिक विहारामध्ये, त्या 3 व्यापाऱ्यांच्या विहारामध्ये त्या काळामध्ये लाल चंदनाची 60 फूट उंचीची भगवान बुद्धांची मूर्ती देखील त्यांनी स्थापित केली होती. अशा प्रकारचे चीनी प्रवाशांनी त्यामध्ये नमूद केलेलं होतं. त्यातली जी एक मूर्ती होती, ज्यावेळेस तो युवाटसांग जेव्हा चीन मधून आले, त्यातली एक मूर्ती त्याने चीन मध्ये घेऊन गेलेली आहे. तर अशा प्रकारे त्या काळामध्ये त्या काळचे जे राजा होता उदयन राजा, त्या उदयन राजाने देखील भगवंताची त्या ठिकाणी काही मूर्त्या स्थापित केल्या होत्या. आणि अशा प्रकारे भगवंताचा हा 9वा वर्षवास आणि या 9व्या वर्षवासाच्या काळामध्ये पुत्र राहू श्रामणे यांनी मुक्काम देखील त्या ठिकाणी केला होता. मुघलान सारीपुत्र या धर्मवीरांच्या पदस्पर्शाने ती कौशंबी राजधानी एक पावन झाली होती. ज्यावेळेस कौशंबीचा राजा उदयन गादीवर बसला होता, त्याने गणराज्य पद्धती मोडीत काढली होती आणि स्वतः हुकुमशाहप्रमाणे तो बसला होता. परंतु तो एक शौकी राजा होता, चैनी राजा होता. त्याने जी गणराज्याची व्यवस्था होती त्यांनी मोडीत काढली. त्याची जी पत्नी होती शामावती, ही भगवान बुद्धाची फार मोठी उपासिका होती. त्यामुळे हे कौशंबी मध्ये राजा उदयन आणि श्यामा यांची फार मोठी एक चांगल्या प्रकारे एक आपल्या बौद्ध साहित्यामध्ये त्यांची ओळख आहे. त्याचप्रमाणे इथेच भिक्खू संघामध्ये वाद झाला होता. भिक्खू संघामध्ये वाद असा झाला की त्या भिक्खू संघामध्ये 2 गट निर्माण झाले होते. ते 2 गट अशा प्रकारे निर्माण झाले होते की ज्यावेळेस भगवंत कौशंबीला आले होते, ते एका भिक्खूचं म्हणणं होतं की याला बहिष्कृत करावं. भगवंतांनी सांगितलं की मी याला बहिष्कृत किंवा बाजूला करून यातून काही प्रश्न मिटणार नाही, तर याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक मार्ग तोडगा काढून आपण याच्यासाठी एक हे करूया. परंतु ते काही जे भिक्खू होते ते एकदम हट्टावरती पिटले की नाही, भगवंत तुम्ही यांना जर काढत नसाल तर आम्ही बाजूला होतो. आणि अशा प्रकारे त्या काळात तो 2 भिक्खूंचा 2 गट वाद झाले. त्याच्यानंतर मग भगवान बुद्ध नंतर तिथे कौशंबी नगरातून निघून गेले आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत मी या कौशंबीमध्ये पावसाळी ठेवणार नाही. भगवंतांनी त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे ह्या कौशंबीमध्ये उदयन राजाच्या राजधानीमध्ये भगवंतांनी 9वा वर्षवास केला होता. 10व्या वर्षात भगवंतांनी नाला या पार्ले रक्षित वनामध्ये खंडात केला होता. 11व्या वर्षवास होता तो भगवंतांनी नाला नावाच्या ब्राह्मण गावामध्ये केला होता. आणि दक्षिणगिरीच्या जनपदावरती नाला हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी भगवंतांचा 11वा वर्षवास होता. 12व्या वर्षात भगवंतांनी मथुरा या ठिकाणी केलेला आहे. मथुराचे जेव्हा आपलं वाचन मिळतं त्यावेळेस असं असतं की भगवान बुद्धांच्या ज्या मूर्तीच्या ज्या शैली होत्या त्या 2 प्रकारच्या होत्या. एक जी शैली होती ती गांधार शैली होती आणि दुसरी जी शैली होती ती मथुरा शैली. अशा प्रकारे मथुरा ही नगरी त्या ठिकाणी गणली होती आणि ती भगवंतांच्या मूर्तीच्या 2 मूर्त्या होत्या, एक गांधार शैलीची मूर्ती आणि एक मथुरा शैलीची मूर्ती. त्यामुळे ते मथुरा देखील एक प्रसिद्ध त्या काळात बौद्ध साहित्यामध्ये त्याची ओळख आहे. आणि त्या मथुरामध्ये देखील संग्राम वगैरे स्तूप वगैरे होते. आणि तशा प्रकारे भगवंतांनी जो 12 वर्षवास वेरंद या ठिकाणी केला, जो मथुराच्या जवळ तो 517 मध्ये वेरंद नावाचा जो ब्राह्मण होता त्याने भगवंतांना आमंत्रण दिलं की यज्ञाचा 12 आपल्या वर्षावर तुम्ही या वेरंद गावी करावा. परंतु त्या ठिकाणी असं होतं की वेरंद या ठिकाणी अशी परिस्थिती होती की संपूर्ण दुष्काळ पडतो, तिथे एकदम पाऊस नाही, पाणी नाही आणि अत्यंत तिकडे एकदम भिक्खूंची भगवंतांची एकदम दयनीय अवस्था होते की तिथे एकदम दुष्काळ पडलेला असतो. मग ते ज्यावेळेस तिथे एक मोठ्या घोड्यांचा व्यापार भरत असायचा आणि त्या घोड्यांचा व्यापार भरत असताना प्रत्येक राज्यातून लोक तिथे यायचे. आणि मग त्यावेळेस असं झालं की भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्खूंना ते पाट्यावरती घोड्याचे अन्न कुठून त्यांना तो वर्षवासामध्ये ते अन्न सेवन करावं लागलं. त्याच्यानंतर मुसळामध्ये त्यांना अन्न कुठून त्यांना ते शिजवण्याचा लाईक होईल अशा प्रकारे ते त्यांनी 1 महिना व्यतीत केला. आणि 1 महिना व्यतीत केल्यानंतर भगवंतांना म्हणायला लागले, भिक्खू काय आपला तुम्ही या वर्षावर आम्हाला या ठिकाणी आम्हाला खाण्याची नाही होती. तर त्यावेळेस भगवंतांनी परित्राण केला
त्यावेळेस संपूर्ण जे दुष्काळ होतं ती परिस्थिती तिकडची मावळली आणि मग तिकडचे जे व्यापारी होते परदेशातून जे व्यापारी यायचे मग ते कोणी गोळ मध जे काही साहित्य घी वगैरे ते आपल्यासोबत यायचे आणि भगवंतांच्या भिक्खू संघाला ते दान करायचे. तर अशा प्रकारे हा अगदी प्रसंग त्या काळामध्ये वेरंदा या ठिकाणी भगवंतांना त्या ठिकाणी त्या परिस्थितीत त्यांना ते द्यावं लागलं. त्याच्यानंतर मग भगवंतांना ज्यावेळेस तो भेटायला आला वेरंदा त्यांनी माफी मागितली की मी तुमची योग्य ती सेवा करू शकलो नाही, त्याबद्दल तुम्ही मला माफ करावं. आणि ते वेरंदामध्ये असलेली दुष्काळ परिस्थिती ही त्या काळामध्ये भगवंतांनी मोडवलेली आहे. कधी कधी काय होतं माहिती की आम्ही जेव्हा सांगतो नाही की वर्षामध्ये दुष्काळ पडला होता आणि मग भगवंतांनी रतनसूत म्हटलं आणि मग दुष्काळ एकदम नाहीसा झाला किंवा भगवंतांनी वेरंदा येथे परित्राण केलं आणि तिथला जो दुष्काळ होता तो नाहीसा झाला. मग आपल्यातले काही शाळा होतात हो आपल्यात असं जर भगवंतांनी जर असं केलं असतं तसं केलं असतं तर मग अरे बाबा तुम्ही वाचणं झालं वाचा 1-10 पुस्तकं वाचा तुम्ही. मग तुम्ही त्याच्याच बाबतीत देखील त्यांचा गैरसमज असतो. कधी कधी काय एखादं गाणं लागलं बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा काय बुद्ध देवाने बुद्ध देवा म्हणजे काय असतं की आपल्यामध्ये ज्यावेळेस भगवंताच्या संदर्भात सांगताना जे काही आपले भिक्खू असतात किंवा उपासक असतात ते काय सांगतात की बुद्ध देव नाही, बुद्ध धावत नाही, बुद्ध धावत नाही. अरे बुद्ध जर होत नाही, बुद्ध जर धावत नाही अशी जर त्यांची प्रतिमा तुम्ही कमी लेखन करत असाल त्यांचं अवमूल्यन करत असाल तर लोक कशाला नाही भगवंताची पूजा हा धावत नाही धावत नाही आपण कशाला करत. तर असं सुद्धा असं तर भगवंत बुद्धाचं जे काही आहे भगवंतांनी जे काही सांगितलेलं आहे ते माझ्या मार्गामध्ये आहे. आज बघा आम्ही काल कसं होतो आज आम्ही या परिस्थितीत जेव्हा बौद्धाचार्य किती आमच्या चांगल्या प्रकारे आमचे जे काही आम्हाला सुप्राप्त होत गेले ते कशामुळे ते आम्ही भगवंताचा मार्ग अवलंबल्यामुळे असं. तर अशा प्रकारे हा भगवंतांनी 12 वर्षात त्या ठिकाणी केला, 13 वर्षात चालू पर्वतावरती केला आणि तिथे मेघी परिवाराच्या सेवेमध्ये भगवंतांनी आपला तो 516 मध्ये 13 वर्षात केला. 14व्या वर्षावर जे आहे तो श्रावस्तीमध्ये केलेला आहे. श्रावस्तीमध्ये भगवान बुद्ध 14व्या वर्षापासून ते काळात आले आणि जेव्हा ते अनाथपिंड खाली मग देशातून त्यावेळेस 14व्या वर्षात भगवान बुद्ध त्या श्रावस्तीमध्ये येतात आणि विनय पिटकाच्या अनुसार त्या काळामध्ये जी राहुलची जी उपसंपदा देखील त्या काळामध्ये झालेली होती. 15व्या वर्षात जो भगवंताचा कपिलवस्तू येथे झाला त्यावेळेस त्यांचे सासरे दंडपाणी आणि प्रबुद्ध सुप्रबुद्ध हा भगवंताचा तिरस्कार करत होते. त्यावेळेस त्यांनी कपिलवस्तूच्या रस्त्यावरती तो एकदम आवाज झाला होता, रस्त्यावरती बसला होता आणि भगवंताचा मार्ग आणला होता. त्यावेळेस भगवंत विवेश होऊन परत जावे लागले आणि ते निगरोधारामध्ये थांबले आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांचा देखील 15व्या वर्षात कपिलवस्तूमध्ये झाला. भगवंतांनी कपिलवस्तूमध्ये 6 वेळा कपिलवस्तूमध्ये भेट दिलेली आहे. त्याच्यानंतर भगवंतांनी 16व्या वर्षात पांचाळ देशातल्या अलवी नावाच्या नगरामध्ये केला. एक रात्री अवकाच्या निवासस्थानी करून आगालय चैत्यगृहामध्ये ते थांबले होते आणि अलवीमध्ये 16व्या वर्षात भगवंतांनी केला. 17व्या वर्षात भगवंतांनी राजा बिंबिसाराच्या जेलमध्ये केला होता आणि 17 वर्षात त्यांनी उडवण्यामध्ये केला. त्या काळामध्ये राजा बिंबिसार हा जेलमध्ये होता. अजातशत्रू आणि जीवक यांचे चांगले संबंध होते. आपल्या वडिलांना जेलमध्ये टाकल्यानंतर तो स्वतः गादीवरती बसला होता आणि भगवंत जेव्हा गगनकूट पर्वतावरती असायचे तेव्हा त्यांना जेलमधून त्यांचं दर्शन घ्यायचा आणि अशा प्रकारे राजा बिंबिसाराचा देखील मृत्यू त्या काळामध्ये होतो. आणि मग त्याला एक असं वाटतं की आता आपण आपल्या वडिलांची हत्या झालेली आहे, आपल्या वडिलांचं त्यामुळे तो भगवंताकडे जायला एकदम त्याला लाज वाटत होती की आपण भगवंताच्या समोर जायचं कसं. आणि मग युवकांनी त्यांना त्या अजातशत्रूला भगवंताच्या आपल्या जेव्हा बरोबरीमध्ये घेऊन गेले त्यावेळेस संपूर्ण भिक्खुणीचा ध्यान साधनेला बसले होते आणि ध्यान साधनेला बसले असताना तिथे इतकी शांत होती की ते एकदम आश्चर्य झाला अजातशत्रू की इतकी शांतता कशी. तर त्यावेळेस
तो नंतर भगवंताला शरण जाते, भगवंताला वंदन करतो. आणि अजातशत्रूच्या काळामध्ये जी पहिली धर्म भगवंताच्या निवडानंतर जी पहिली धर्मसंगीती झाली होती ती देखील अजातशत्रूच्या काळामध्ये. आणि अशा प्रकारे अजातशत्रूने देखील आपल्या धर्माला राजाश्रय दिला होता. तर अशा प्रकारे भगवंतांनी 17व्या वर्षात त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर मी 12व्या वर्षवासाच्या आपल्या 13व्या वर्षवासाच्या संदर्भात सांगताना एक राहून गेलं की जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीला यायचे तर श्रावस्तीला येताना असं व्हायचं की पहिलं साकेत नावाचं देश लागायचा. साकेत आजची अयोध्या लोकपूर अयोध्या मोठं नाव झालेलं आहे. आपल्या धर्मयात्रेच्या याच्यात देखील आपल्या बौद्ध धर्माच्या बाजूला अयोध्या देखील लिहिलेलं जातं असं. परंतु त्या काळात भगवंताच्या काळात साकेत नावाचं ते त्या ठिकाणचं ठिकाण होतं. आणि भगवंतांनी 16 वेळा त्या ठिकाणी भेट दिलेली होती. 16 वेळेला भगवंतांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. आपण वाचतो की श्रावस्तीमध्ये भगवान बुद्ध 19 वर्ष 25 वर्षात केले. पण जेव्हा ते श्रावस्तीला यायचे तेव्हा त्या ठिकाणी ते साकेत देशामध्ये जायचे. तर अशा प्रकारे त्यांनी 18 वर्षात त्यांनी चालू पर्वतावर केला. 19व्या वर्षात त्यांनी चालू पर्वतावर केला. आणि 20व्या वर्षात देखील त्यांनी राजगृहामध्ये केला. आणि ज्यावेळेस भगवान बुद्ध श्रावस्तीला जायचे तर श्रावस्तीला जाताना ते साकेत देशामध्ये थांबायचे. आणि साकेत देश म्हणजे आजचे अयोध्या. त्या काळामध्ये भगवान बुद्धांचं संक्रमण करण्याचं स्थळ होतं. राजा सम्राट अशोकाच्या काळात 200 फूट उंचीचं स्तूप होतं. भगवान बुद्धांचं ते एक स्नान करायचं स्थळ होतं. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध ज्यावेळेस सकाळी दंतमोचन करायचे घासायचे कडुलिंबाच्या गाडीने त्यावेळेस ते काय करायचे ते दात घासल्यानंतर ते काळी फुकून द्यायचे. एखादा आदरणीय भिक्खू असेल तर तो एखादा जमिनीत रोवायचा. आणि त्या काळीचे देखील वृक्ष असे मोठे झाले की अगदी प्रचंड लिंबाचे वृक्ष निर्माण झाले. याची नोंद जे युवान सांग किंवा जे सम्राट अशोक त्यांनी जे उत्खनन केलं त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि अशा प्रकारे ही अयोध्या म्हणजे साकेत देश अशा प्रकारे भगवंतांनी 16 वेळा त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी बौद्ध संस्कृती होती. तिथे काही संग्राम होते. 3000 भिक्खू त्या ठिकाणी राहत होते. आणि तिथे पार्श्वनाथ याचं जन्म ठिकाण आणि बौद्ध धर्माचं त्या ठिकाणी साकेत म्हणजे आजची अयोध्या हे बौद्धांचे केंद्र होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यावेळेस म्हणाले होते की अयोध्या नगरी ही बौद्धांची नगरी आहे. आणि तेव्हा आपल्या साहित्यामध्ये आज सुद्धा आपल्याला वाचण्यात मिळतं की ही बौद्धांचीच नगरी होती. आणि मग ते ज्यावेळेस त्या लिंबाच्या काळीपासून असे मोठे लिंबाची झाडं तयार व्हायचे. एखाद्या जातीवादी म्हणत नाही का तुम्ही झाडं भगवान बुद्धांनी दातून केल्यामुळे वाटते तो तोडून टाकायचा. तोडून टाकल्यानंतर पुन्हा उगले जायचे. बरं तशीच व्हायची. आणि त्याचा उल्लेख युवान सांग याला केलेला आहे की जसं बोधी वृक्ष 3 वेळा तोडला पुन्हा त्याचं राखेतून त्याचं निर्माण झालं तसं त्याचं देखील त्याचा उल्लेख आहे. आणि मग भगवान बुद्ध तिथून मग श्रावस्तीला यायचे. आणि श्रावस्तीला त्या ठिकाणी आल्यावरती भगवान बुद्ध त्या ठिकाणी आल्यावरती त्यांनी 21 ते 45 असे त्यांनी वर्षवास केले. 21व्या वर्षापासून ते 45 वर्षापर्यंत श्रावस्तीमध्ये त्यांनी वर्षवास केला. त्या वर्षवासापैकी त्यांनी 16 वर्षवास त्यांनी जेतवणामध्ये केलं. निळगंध विहारामध्ये केला. त्याच्यानंतर त्यांनी विहारमाता विशाखेच्या निवासस्थानी केला. मल्लिका राणी यांच्या घरी केला. अमृत पिंडकाच्या घरी केला. आणि 6 वर्षवास आहे ते पुनराम विहारामध्ये केलेलं आहे. आपल्या बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला असं वाचायला मिळतं की भगवंतांनी 19 वर्षवास जेतवणामध्ये केले. आणि त्यातले 6 जे वर्षवास होते ते त्यांनी पुनराम विहारामध्ये केले. तर 3 वर्षवास त्यांनी उपासकाच्या घरी केलेले आहे. तर 3 उपासकाच्या घरी केलेले आहेत. म्हणजे एकदा असं होतं की विहारमाता विशाखा तिचं लग्न झालेलं असतं. ज्यावेळेस ती जेतवणामध्ये जाते आणि ते दागिने वगैरे ती उतरते आणि ते दागिने विकून ती पुनराम नावाचं बुद्धविहार बांधते. आणि बुद्धविहार बांधल्यानंतर तिथे पुनराम नावाचं बुद्धविहार भगवंतासाठी बांधते. ते पुनराम विहार त्या ठिकाणी भगवंतांनी 6 वेळा वर्षवास केलेला आहे. एकदा असं होतं
की भगवंतांना ती घरी आपल्या बोलवते वर्षावासासाठी की आपल्या घरी या. आणि त्यावेळेस निगामाता विशाखा भगवंताच्या भगवंत निगामाता विशाखेच्या घरी वर्षावासासाठी जातात आणि तिथे 3 महिने त्या ठिकाणी ते वर्षावास करतात. त्यावेळेस असं होतं की भगवंत भिक्खू आणि भगवंताची भोजनाची समय होते. त्यावेळेस निगामाता विशाखा म्हणते आपल्या दासीला की जा आणि भिक्खूंना जपणातून भिक्खूंना प्रोग्रामातून भिक्खूंना बोलण्यासाठी घेऊन ये. आणि तिथे राजाराम नावाच्या विहारामध्ये जे भिक्खूनी राहत असतात त्यांना देखील बोलण्यासाठी बोलावून घेऊन ये. अशा प्रकारे निगामाता विशाखा ते आपल्या दासीला सांगते. ज्यावेळेस दासी ज्यावेळेस प्रोग्राम विहारामध्ये जाते त्यावेळेस जे भिक्खू असतात त्यांना त्या काळामध्ये एकच चिवण वापरायची किंवा 2 चिवण वापरायची त्यांना अनुमती असायची. आणि पावसाचे दिवस असल्यामुळे त्यांनी ते वस्त्र काढून ठेवले होते सुकायला. आणि ज्यावेळेस दासी त्या याच्यात गेली तिला एकदम ते लग्नावस्थेत भिक्खू दिसल्यावरती एकदम ती लज्जित झाली आणि ती आली आणि आपल्या मालकीणीला सांगितली की मालकीणबाई मी त्या ठिकाणी गेली तर ते भिक्खू सगळे वस्त्र काढून बसले होते. त्याच्यानंतर राजाराम विहारामध्ये जेव्हा भिक्खुनींना बोलवायला गेले होते तर त्या काठावरती अरावती नावाची जी नदी होती त्या नदीच्या काठी या भिक्खुनी आपले वस्त्र काढून अगदी उघड्यापणाने स्नान करीत होते. ते तिने पाहिलं. तिने आले आणि तिने मालकीणीला सांगितलं की मी त्या ठिकाणी गेले तर भिक्खुनी देखील नदीच्या काठावरती उघड्यापणाने स्नान करीत होते. निगामाता विशाखेला अत्यंत वाईट वाटतं की एवढी दैन्य अवस्था भिक्खूंची आहे. आणि मग भगवंतांचं पूजन वगैरे झाल्यानंतर ती भगवंतांना म्हणते की भगवान मी तुमच्याकडून 8 वर मागते. तुम्ही भगवान म्हणतात की तुमच्या वरात स्पष्ट केलं नाही तोपर्यंत मी कुठल्या वर मी कोणाला देत नाही. तू वरात स्पष्ट कर की का वर मागतेस. त्यावेळेस तुम्ही सांगते की मी बौद्ध भिक्खूंसाठी मी काही चिवड दान करेन. मी त्यांची शुश्रूषा करेन. मी त्यांना चांगल्या प्रकारचं भोजन या वर्षावासाच्या काळात इतर वेळेस सुद्धा देईन. अशा प्रकारचे 8 वरती भगवंताकडून बोलून घेते आणि तशा प्रकारे आयुष्यामध्ये ती आपल्या बौद्ध धर्माची सेवा करते. आणि आपल्या बौद्ध धर्मामध्ये महाउपासिका म्हणून निगामाता विशाखा गेली. तिथे ज्यावेळेस मनाच्या अवस्थेत आली त्यावेळेस 120 वर्षाचं तिला आयुष्य लाभलं होतं. कारण तिची पारमिता इतकी होती की धर्माच्या प्रती इतकी चांगली पारमिता होती की ती सतत धर्मासाठी सेवा करत होती. आणि तिला 120 वर्षाचं आयुष्य भेटलं. आनंद यांना 120 वर्षाचं आयुष्य भेटलं. असे प्रत्येक आपल्या बौद्ध भिक्खू जे आहेत त्यांना 120, 150 अशा प्रकारचं आयुष्य का तर त्यांनी आपल्या धर्मासाठी सर्वस्व अर्पण केल्यामुळे त्यांनी तेवढ्या वर्षाचं आयुष्य निर्माण झालं होतं. त्याचप्रमाणे एक दिवस राजा प्रसेनजिताची पत्नी मल्लिका राणी ही ज्यावेळेस राणीच्या अवस्थेत असताना ती भगवंताला म्हणते की भगवान मी श्रावस्ती सोडून जाते. भगवान म्हणतात की तू राणी श्रावस्ती का सोडून जाते. तुम्ही काय करू भगवान माझे मल्लबंधू मला आलेले आहेत न्यायला आणि मल्लबंधू आल्यामुळे मला संतान काही होत नाही. त्यामुळे माझे बंधू मला न्यायला आलेले आहेत आणि मी माझ्या बंधूंनी न्यायला. त्यामुळे भगवान म्हणतात की थांब थोडे दिवस तुम्ही श्रावस्तीमध्ये थांब. आणि मग ती म्हणते ठीक आहे. आणि तशा प्रकारचा नियम देखील भगवंत त्या राजा प्रसेनजिताला सांगतात की याला थोडे दिवस तू माहेरच्या पतीच्या पाठवू नकोस तिला तिथे. आणि मग ती काही कालांतराने ती गर्भवती राहते. आणि त्यावेळेस गर्भवती असताना तिच्या एक मनात अशी इच्छा होते की जर भगवान बुद्ध माझ्या घरी जर वर्षावासा लावला असतं तर किती बरं झालं असतं. आणि त्या काळामध्ये वर्षावासाची सुरुवात झालेली असते. आणि भगवान बुद्ध सकाळी आपले उठतात आपले चिवड वगैरे परिधान करून आता निघालेले असतात मल्लिका राणीच्या महालामध्ये. राजा प्रसेनजित आपल्या महालातून असं बघत असतो. बघत असताना त्याला समोरून भगवान बुद्ध याच्याला दिसतात. तो विचारात पडतो की भगवान बुद्ध आपल्या महालात येतात आहे. तो येताना भगवंताला म्हणतो की भगवंत आपण येते कुठे. भगवान सांगतात की राणी मल्लिकेने मला वर्षावासाचं निमंत्रण दिलेलं आहे. विचार करायला होतो राजा विचारात पडतो माझी पत्नी तर गर्भवती आहे आणि ही काही त्यांना बोलायला म्हणजे भगवान देखील आपल्या मनातलं आपल्या जाणत असत की जसं त्या काळामध्ये भगवंतांनी जसं मग देशामध्ये असताना एका राजाने त्यांच्या भिक्षापात्रामध्ये दगड टाकला होता. ते म्हणजे काय दगड काय आनंदाने विचारलं की अरे तुमच्या भिक्षापात्रामध्ये दगड टाकला आणि तुम्ही काय त्याला बोलत नाही.
अरे आनंद हा साधा सुद्धा माणूस नाही, हा भविष्यात थोडी काही वर्षाने हा सम्राट अशोक म्हणून जन्माला येईल. आणि तो बाबासाहेबांच्या संदर्भात भगवंत भविष्य वर्तमान असे म्हणतात की 2500 वर्षाने एक असा महापुरुष देशात जन्माला येईल की पुन्हा माझं धर्मातून धर्मचक्र प्रवर्तन करेल आणि पुन्हा ते धर्माला या देशाला धर्मात होईल. अशा प्रकारे वर्षाने एक असा महापुरुष देशात जन्माला येईल की पुन्हा माझं धर्मातून धर्मचक्र प्रवर्तन करेल आणि पुन्हा ते धर्माला या देशाला धर्मात होईल. अशा प्रकारे भगवंतांचे हजारो वर्ष त्यांना वेगळी असायची, त्यांची जी आभा असते त्या काळात असायची. आणि अशा प्रकारे भगवंतांनी जो वर्ष मल्लिका राणीच्या ते केला. अनाथ पिंडकाच्या घरी सुद्धा जेव्हा अनाथ पिंडकाची जी सून असते ती अत्यंत खटाड असते, सासऱ्याबरोबर व्यवस्थित राहत नाही, घरच्याच्या बरोबर व्यवस्थित राहत नसतो. एक दिवस असं करतात अनाथ पिंडक भगवंताला आमंत्रण करतो की भगवंत आपण माझ्या घरी निवासाने यंदाच्या वर्षानुसार यायचं. आणि जे आदर्श पत्नी कशा असतात, 4 भार्या कशा प्रकारच्या असतात, त्याचा जो उपदेश भगवंतांनी अनाथ पिंडकाच्या घरी त्यांच्या सुनेला दिला होता. आणि अनाथ पिंडकाची जी सून होती ती माता सुजाताची बहिणीची मुलगी होती. अशा प्रकारचं देखील त्या बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. याच जैतवनामध्ये राजाश्रम नावाचा बुद्धविहार भिक्खूंसाठी होता. भगवंतांनी 16 वर्षवास जैतवनामध्ये केले. 3 वर्षवास त्यांनी निगार माता मल्लिका राणी आणि अनाथ पिंडकाच्या घरी केले आणि 6 वर्षवास त्यांनी तुळाराम बुद्धविहारामध्ये केले. राजाश्रम नावाचं जे विहार होतं हे राजा प्रसेनजितांनी भिक्खुनीसाठी बांधून दिलेलं होतं. तर अशा श्रावस्तीमध्ये 3 विहार होती, तुळाराम विहार, जैतवनाराम विहार आणि राजाश्रम विहार. त्याप्रमाणे भगवंतांनी याच जैतवनामध्ये एक देवता प्रकाशित होऊन आली आणि समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी उत्तम मंगल कोणते आपण सांगावे त्या प्रकारे भगवंतांनी जे 38 महामंगल सांगितले ते जैतवनामध्ये सांगितलेले आहे. माणसाचा पराभव का होतो, कशा प्रकारे होते, पराभव सुद्धा देखील भगवंतांनी या श्रावस्तीमध्ये सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे या श्रावस्तीमध्ये भगवंतांनी 21 ते 45 वर्ष त्या ठिकाणी केलेले आहे. त्याचप्रमाणे भगवान महावीराची उपदेश भूमी होती. याच ठिकाणी अंगुलीमाल अर्हत झाला. त्याचप्रमाणे याच श्रावस्तीने भिक्खुनी धर्मा, सुमंगल माता, उत्तमा, दंतिका, रुद्री, उषा गौतमी, पटाचारा, पुनिका, गुप्ता आणि उत्पलवर्णा असे भिक्खुनी या श्रावस्तीने दिलेले आहेत. त्याचप्रमाणे भिक्खू अर्णव, लोकानी, काश्यप, राहुल, सारिपुत्र, मोगला यांच्या वास्तव्याने आणि अनेक भिक्खूंच्या सहाय्याने ही श्रावस्ती भूमी अत्यंत पावन झाली. या श्रावस्तीमध्ये जे त्रिपिटिकाचा जो भाग आहे तो भाग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर अशा प्रकारे भगवंताचे या ठिकाणी भगवंतांनी वर्षवास केलेले आहे. त्या ठिकाणी चिंतानारी की जिने भगवंतावरती जो आळ घेतला होता ती सुद्धा या त्या ठिकाणी जमिनीमध्ये गाडली गेली. आणि त्या देवदत्ताने की त्या महा यशोधरीच्या मातेच्या महालामध्ये घुसला होता आणि तो म्हणाला की मी आता यशोधरा तू गौतमने सिद्धार्थाने त्याग केलेला आहे वगैरे असं काहीतरी गणीच्या भाषेत बोलू लागला. माता यशोधरीने त्याला आकडून दिलं आणि मग त्याला पकडून अटक करण्यात आली. त्याच्यानंतर त्यांनी भगवंताला मारण्याचा बरेच वेळा प्रयत्न केला. गद्रकोट पर्वतावर शिला फेकली, नालागिरी हत्ती सोडला आणि मग त्यांनी काही संघामध्ये स्फोट पाडण्याचा देखील प्रयत्न केला. आणि त्यावेळेस देवदत्ताला असं वाटलं की आता आपण शेवट आपला या ठिकाणी झालेला आहे, तर आपण भगवंताचं दर्शन घेऊया. आणि त्या काळामध्ये तो देवदत्त भगवंताच्या दर्शनासाठी जातो. तर तिथे त्याचे जे भुई असतात, त्याची पालखी वाळारे असतात, त्याची आंघोळी करायची इच्छा होती. ह्याची पुढे काय चालता येत नाही, उठता येत नव्हतं. हा सुद्धा लगडत तलावात जातो आणि त्या मातीमध्ये तो वाळला जातो. भगवंताला सांगितलं की देवदत्त तुमच्या दर्शनाला येतो. भगवंत म्हणतात की तो माझ्यापर्यंत येऊ शकणारच नाही. तर अशा दुष्ट लोकांचा देखील नाश करणारे देखील भगवंत आहे. कधी कधी आपण म्हणतो ना भगवंत कोपतात का. भगवान जर कोपत असतील ना तर शशांक राजाला विचारा की भगवान कोपते की नाही. त्याने काय केलं होतं की बुद्धगयाचे जे बोधी वृक्ष होते ते त्यांनी तोडून टाकले, त्यांनी जाळून टाकलं. त्या ठिकाणी त्याने उसाचा रस टाकून त्याचा अग्नी टाकून त्याचा नायनाट केला. आणि तिथला जे बुद्धविहार जे आज भूमिस्पर्शाची मूर्ती आहे तिथे झाकण्यासाठी त्याने अशी भिंत उभारली होती. आणि त्या भिंत उभारणारा होता त्याने सांगितलं की भगवंत मला माफ कर, मी हे काही करू शकत नाही, पण राजाचा आदेश आहे, त्यासाठी मला हे करणं भाग आहे.
त्यांनी केलं नाही तर राजा मला कापून टाकेल. मग तेव्हा त्यांचे भगवंताची दिवाबत्तीची सोय करतो तो अजून गवडी असतो तो. आणि जो शशांक जो राजा असतो बंगालचा की त्यांनी बौद्ध धर्माच्या विषयी जे दुष्ट वृत्तांत केलं तो अक्षरशः त्यांचा मांस घडवून तो मरून जातो. काही म्हणतात की बुद्ध कोपला बुद्ध कसा कोपतो तर त्या शशांक राजाला विचारा. बुद्ध कसा कोपतो तर त्या अफगाणिस्तानवाल्यांना विचारा की त्यांनी क्षेपणास्त्राच्या सहाय्याने जे भगवान बुद्धांच्या मूर्त्या तोडल्या. त्यांना वाटलं की आम्हाला जो कुछ हो अल्लाह आहे काय काय भूत नाही भूत आहे अशा शब्दात ते त्यांना म्हणायचे. त्यांना देखील शेवटी माफी मागावी लागली की बाबा तू असा होता तसा आम्ही तुला घडू पण आमच्या अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित करतो. अशा प्रकारे भगवंतांना ज्या ज्या दुष्ट लोकांनी त्रास दिला त्या लोकांचं भगवंतांनी त्या प्रकारचं प्रायश्चित्त केलेलं आहे. आणि अशा प्रकारे या श्रावस्ती नगरामध्ये जे भगवंतांना राजा प्रसन्न जोत राजकुमार अनाथ पिंडक माता विजय माता विशाखा ललिता राणी यासारखे चांगल्या प्रकारचे उपासिका देखील मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे श्रावस्तीमध्ये भगवंतांनी 21 ते 45 वर्षावास या श्रावस्तीमध्ये केलेले आहेत. आणि या श्रावस्तीमध्ये त्रिपिटकाचा जो संपूर्ण जो आपला भाग आहे तो त्याच ठिकाणी निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे भगवंताचे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदस्पर्श आणि भारतात सगळ्याच देशात ठिकाणी आलेले आहेत की भगवंत ज्या ज्या ठिकाणी जायचे ते जवळजवळ एक दोन महिन्याचा त्यांचा प्रवास असायचा. आणि अशा प्रकारे भगवंत 2 ठिकाणी जास्त वेळा आलेले आहेत. मध्य देशामध्ये राजगृहामध्ये 24 वेळा भगवान बुद्ध आलेले आहेत आणि 75 वेळा या श्रावस्तीला भगवंतांनी भेट दिलेली आहे. आणि त्यांनी 21 ते 45 असे वर्षावास केलेले आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या वर्षावास झाल्यानंतर ते मध्य देशात जातात. मध्य देशात गेल्यानंतर तिथून ते नालंदाला जातात. नालंदावरून वैशालीला जातात. वैशालीला तिथे कुटागारवर आपल्या चाप्या चैत्यामध्ये थांबतात. आणि तिथे थांबल्यावरती कुटागारवर आपल्या चाप्या चैत्यामध्ये थांबतात. आणि तिथे थांबल्यावरती बोलतात की माझा शेवट अवधी मिळालेले आहे. आणि अशा प्रकारे जिथे आपल्या निर्माणाची घोषणा ते भूमी करतात ते या वैशालीला या ठिकाणी मिळतात. याच वैशालीला आम्रपालन किंवा एक चांगल्या प्रतीचं राज्य म्हणून गणण्यात येतं. तर अशा प्रकारची वैशाली होती. आणि त्या वैशालीमध्ये भगवान बुद्ध आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा करतात. आणि त्यांच्या मध्ये भावायते येतात. आणि भावायते आल्यावरती चुंबन महाराजने त्यांना भोजनाचं आमंत्रण दिलेलं असतं. आणि भोजनाचं आमंत्रण त्यांनी स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी चुंबन महाराज असतो तो भगवंतांना एक भोजनासाठी बोलवतो. त्यावेळेस तिथे सुकरमतो नावाचा पदार्थ निर्माण करतो. सुकरमतो म्हणजे काय डुकराचा मांस म्हणजे सुकर म्हणजे पालीमध्ये डुक्कर म्हटलं जातं. मध्य म्हणजे मांस म्हटलं जातं. परंतु सुकरमतो नावाचा एक जसं आपल्याकडे आळापू म्हणतात ना आळापू त्याला ते त्या भाषेत त्या पदार्थ त्यावेळेस त्यांनी दिला होता. आणि त्याचं ते काही विषारी भगवानाचा त्याचा स्पर्श झाल्यामुळे त्यांना ती पोटामध्ये अतिसार वगैरे झाला वगैरे. परंतु मनुवाद्यांनी काय सांगितलं की अरे भगवान बुद्धाचा जो महापरिनिर्वाण वो सुवर्ण मांस आणि काही वगैरे असेल. पण वास्तवात तसं नाही. आपल्या हिंदू साहित्यामध्ये सुकर बोलतो म्हणजे ते आळंदी होता पदार्थ ते नेहमीचं शरीर असल्यामुळे त्यांना तो अतिसार झाला. आणि त्याच्यानंतर मग ते चतुर वस्तू या ठिकाणी आपल्या कुशीनगर येथे येतात. कुशीनगर इथे आल्यावरती त्यांचं जसं भगवंतांचा सिद्धार्थाचा जन्म शाहवृक्षाखाली झाला. भगवंतांना ज्ञान प्राप्ती बोधिवृक्षाखाली झालं. आणि भगवंताचं महापरिनिर्वाण देखील या दोन्ही शाहवृक्षाखाली त्यांचं त्या ठिकाणी कुशीनगर येथे होतं. आनंद भगवंतांना म्हणतो की भगवंत काशी वगैरे असे बघत वैशाली असे किती मोठमोठे नगर होते तिथे तुम्ही महापरिनिर्वाणाचं स्थान का नाही निवडलं. त्या एकदम छोट्या याच्यात नगरामध्ये तुम्ही तुमचं निर्माणाचं स्थान का निवडलं. तेव्हा त्या निर्माणाचं महत्व भगवान बुद्ध सांगतात की कुशीनगर नगरी फार मोठी नगराची नगरी होती. त्याचं महत्व देखील भगवान बुद्ध सांगतात. आणि अशा वेळेस भगवान बुद्ध वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं महापरिनिर्वाण होतं. 8 दिवस भगवंताचा शव आता मोठ्या कढईमध्ये सुगंधित तेल होतं. त्या सुगंधित तेलामध्ये त्यांचा देह बुडवला जातो. त्याच्यामध्ये कापूस आणि 500 मीटर कपड्याने त्यांचा देह गुंडाळला जातो. आणि मुकुट बंधनामध्ये त्यांचा 8 दिवस त्यांचा देह ठेवण्यात येतो. आणि 8
आवाहन ठेवल्यानंतर ते 8 दिवसामध्ये संपूर्ण देशातल्या माहिती पडते. आता त्याला मोबाईल आपल्याला माहिती पडते. लोकांना चालेपर्यंत अर्धा दिवस लागला म्हणजे 2 तास 1 तास झाला. आपल्याला माहिती का काय झालं ते थोडं पुढे सांगत अशा प्रकारे संपूर्ण देशभरात आणि पुढे चांगल्या प्रतीने त्यांचा शव त्या ठिकाणी पूजा पाठ वगैरे अशा प्रकारे केलं जात होतं. आणि मग महाकाश्यप अनिरुद्ध वगैरे त्या ठिकाणी आले. त्या काळात भगवंताच्या अंत्ययात्रेला 10 लाख भक्त होते. मग उपासक किती असतील त्याची गणती आपण करू शकत नाही. तर अशा प्रकारे त्यावेळेस काश्यप नावाचे जे की त्यांनी त्रिपिटकाची स्थापना केली ते ज्यावेळेस त्या ठिकाणी आले भगवंताचं शिव का पेटलं जात नाही. त्यावेळेस सांगितलं अनिरुद्ध म्हणतात की हे जवळच काश्यप आहे आणि काश्यप एक असल्यामुळे भगवंताचं ज्यावेळेस येतील तेव्हा त्यानंतर ते शिव होईल. आणि त्याप्रमाणे काश्यप त्या ठिकाणी येतात आणि मग ते भगवंताचा अग्नी संस्कार होतो. तर अशा प्रकारे या भगवंतांनी संपूर्ण जीवनभर 45 वर्षवास केले. या वर्षवासामधला आपला जे पर्व आहे एक आपल्या सुखाचं आनंदाचं आणि चांगल्या प्रकारे आपण आपला धर्म व्यतीत करायचा आहे आणि आपल्या धर्माचं चांगल्या प्रकारे आपण पालन करायचं. आणि वर्षवास एक अशा प्रकारे आहे की जसं मुसलमानांचं रमजान किंवा ख्रिश्चन लोकांचे जे काही प्रकारे मानले जातात तशा प्रकारे आपल्या धर्मात देखील वर्षावासाची फार मोठी महती आहे. आणि या भगवंताच्या ज्या ज्या ठिकाणी पदस्पर्शाने ती भूमी पावन झाली त्या पदाने जे भगवंतांनी 45 वर्षवास केले. 21 ते 45 वर्ष भगवंतांनी श्रावस्तीमध्ये केले. त्या बलाने भगवंताच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो, जय मंगल हो. तुमच्या इच्छित पाती ज्या काही इच्छा आकांक्षा असतील ते पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण ठरो. तुम्हाला चांगल्या प्रकारचे आरोग्य लाभो. तुमची उत्तरात उत्तर वाढ हो. भरपूर धन येऊ जेणेकरून धनाचं रक्षण हो. कुठल्या प्रकारची युग्न बाधा न हो. अशा प्रकारची मंगल कामना व्यक्त करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने माझे जे काही माझ्या बातम्यानुसार जे काही मी आपणाला धम्म सांगितला चांगल्या प्रकारे श्रवण केल्याबद्दल जय भीम जय बुद्ध. धन्यवाद. या ठिकाणी आपण अगदी 45 वर्षाबाद 45 मिनिटात सांगणं कठीण आहे, परंतु आपण हा विषय विस्तृतपणे या ठिकाणी मांडलेला आहे. भगवान इसवी सन पूर्व 483 या कालखंडामध्ये 45 वर्षावास केलेला आहे. म्हणजे वर्षावास आणि तथागतांच्या या जीवनाशी संबंधित आलेल्या अविस्मरणीय अशा घटना आहेत. त्या घटनांचा हा नातेसंबंध आहे तो विस्तृतपणे आपण या ठिकाणी मांडलेला आहे. आम्ही बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समितीच्या वतीने या ठिकाणी साहेबांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी त्यांना सन्मानपत्र आणि प्रेमाचं प्रतीक एक पुष्प देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सर्वांनी साधुकार करायचा आहे. त्यानंतर आदरणीय साहेबांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षीय भाषण करून या कार्यक्रमात या ठिकाणी विचारांना आणि प्रतिमानाची वाढ करू. आज आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या धम्मप्रवचन मालिका सुरुवात झालेली आहे. या मालिकेमध्ये आजचं जे प्रवचन आहे ते आयुष्यमान योगेश वामन कांबळे यांनी भगवान बुद्धांचं 45 वर्षापास अत्यंत विस्तृत पद्धतीनं आपल्या 45 मिनिटाच्या प्रवचनामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या इथे माझ्याबरोबर उपस्थित असणारे उपसभापती विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष मनोहर मोरे, HR पवार, चंद्रमणी तांबे, पतपेढीचे अध्यक्ष आणि माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे, सरचिटणीस राजेश गाडगे, चिटणीस नाना शिंदे, संदेश खैरे, संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, चिटणीस मनोहर मोरे,
विश्वस्त अतुल साळवी, अशोक मोहिते, द्रुपद मोरे, अरुण मोरे, पिंपळी संचालक तुळशीरामजी शिर्के आणि सर्व या इथे एक नाव राहून गेलंय आमचे गमरे सुद्धा आहेत, राजाभाऊ गमरे आणि सर्व बोधाचार्य उपासक उपासका. तर म्हणजे भगवान गौतम बुद्धांचे 45 वर्षावास. पहिल्यांदा वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास. पावसाळ्यामध्ये कुठं निवास करायचं हे त्या काळामध्ये तथागताने घालून दिलेले नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे आजपर्यंत म्हणजे त्या काळापासून म्हणजे तथागतांच्या काळापासून आजपर्यंत हे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात. आणि याचं कारण असं आहे की पावसाळ्यामध्ये या पूर्वीच्या काळामध्ये शेती हा अत्यंत महत्वाचा घटक होता आणि त्यामुळं त्या काळामध्ये शेतीला त्रास होऊ नये, शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, तसंच जे प्रत्येकजण आहे ते त्या पावसाळ्यामध्ये पूर येतात, प्राणी बिळांमधून बाहेर येतात, अशा वेळेला त्यांना काही इजा होऊ नये यासाठी आणि त्याचबरोबर या 3 महिन्यामध्ये जे प्रत्येकजण आहेत त्यांनी एखाद्या विहारामध्ये राहून बौद्ध धर्माचा अभ्यास करावा आणि त्याचबरोबर एकमेकांशी चर्चा करून खऱ्या अर्थानं आपल्याला एनलाइटन म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्ती करून द्यावी अशा पद्धती संकल्पना तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये मांडली आणि स्वतः सुद्धा त्यांनी ती अंगीकारली. आणि आपण पाहिलं की त्याने त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हा वर्षावासाचा कार्यक्रम चालू ठेवलेला होता. म्हणजे बोलण्यासारखं नाही काय, परंतु 9 वाजलेले आहेत आणि त्यामुळे आपला नियम आहे की बौद्ध पंचायत समिती शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम करते आणि त्यामुळे आज या विषयावरती नंतर कधीतरी बोलता येईल. परंतु आज या इथे अत्यंत सुंदर असं योगेश कांबळे यांनी सांगितलं, परंतु फक्त मी एवढंच सांगणार आहे की त्याच्यामध्ये थोडंसं हे होतं काही आपण श्रद्धा अशा पद्धतीने भगवानबद्दल करतो किंवा हे असं सांगणं हे योग्य नाही असं मला वाटतं. भगवान बुद्धाचा कारण मीमांसा भाव जो तथागताने सांगितलेला आहे, भगवान बुद्ध कोपत नाही तर भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन असते आणि ते त्यांनी आता सांगितलं. त्यामुळे ते भगवान बुद्ध कोपत नाही तर त्या ऍक्शनला रिॲक्शन होते आणि ती आपण सांगायला पाहिजे. अर्थात त्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे, जास्त मी काही सांगत नाही. आणि आज या इथे आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण सध्या पाऊस प्रचंड पडत आहे आणि अशा वेळेला आपण सगळे इथे उपस्थित राहून या प्रवचनाचा लाभ घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे म्हणजे बौद्धाचार्य असतील, आमचे उपासक उपासिका असतील आणि या इथे उपस्थित असणारे या संस्थेचे ट्रस्टी असतील त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. धन्यवाद. या ठिकाणी आपण जे सूचना केलेल्या आहेत अतिशय मार्मिक आणि योग्य आहे. मी विचारपीठावर बसलेल्या या ठिकाणी वरिष्ठांचे मनपूर्वक बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समितीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. त्याप्रमाणे कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य, व्यवस्थापक मंडळातील सर्व सदस्य, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने या ठिकाणी ज्येष्ठ बौद्धाचार्य, शाखा पदाधिकारी, उपासक उपासिका यांनी हे 3रं पुष्प गुंफत असणारे जे उपस्थिती दाखवले आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समितीच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि आपल्याला सूचना दिल्याप्रमाणे आपण सनद नूतनीकरण कृपया मंगळवार आणि गुरुवार येऊन करायचं. त्याचप्रमाणे ज्या बौद्धाचार्यांना आपण सन्मानपत्र म्हणजे सनदपत्र आणि प्रशस्ती पत्रक वाटप केलं आहे त्यांची राहून गेले आहेत त्यांनी कृपया आपले प्रमाणपत्र आहे ते घेऊन जावीत. सर्वांचे या ठिकाणी आदर आणि सन्मान करून
या ठिकाणी आता तिसरं पुष्प गुंफण्यात आलेलं आहे आणि चौथं पुष्प आहे ते आपल्याच बौद्धाचार्य ज्योती जयराम जाधव यांचा भगवान बुद्धांचा धम्मनगर या विषयावरती शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी या ठिकाणी होणार आहे. त्या देखील प्रवचनाला आपण अशाच संख्येने उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त होतोय. श्रामणेर शिबिर 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. तरी जवळजवळ 15 नावं या ठिकाणी आलेली आहेत. कमीत म्हणजे आपल्याला या ठिकाणी आणखीन म्हणजे उपस्थिती पाहिजे तरी आपल्या जवळचे नातेवाईक आपले शाखा पदाधिकारी किंवा स्वतः जर आपण या शिबिरामध्ये सहभागी होत असाल तर नावांची नोंद द्यावी आणि पर्यटन विभागाच्या वतीने समितीच्या वतीने आपल्याला सूचना जी करण्यात आलेल्या आहेत त्या पर्यटन समितीच्या म्हणजे पर्यटन ज्या ठिकाणी सहज जाते त्यामध्ये देखील आपण सहभागी व्हावं किंवा नातेवाईकांनी त्या ठिकाणी प्रवृत्त करावं अशी अपेक्षा व्यक्त होतोय. आणि शिक्षण समितीच्या वतीने आपल्याला विनंती करतोय की मुलांची म्हणजे 10वी 12वी पदवीधर झालेल्या मुलांची गुणपत्रिका कृपया शिक्षण समितीच्या चिटणीस आणि अध्यक्षांकडे सुपूर्द करावी की जेणेकरून आपल्याला पुढील कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन करता येईल. सर्वांचा मनपूर्ण आभार व्यक्त करून सर्वांचे या ठिकाणी मला सूचना करावीशी वाटते अशी की बुद्धिसुद्धा पुण्याचा भारतीय बौद्ध असताना मला संस्थेच्या माध्यमातून 4 महिन्यापूर्वी 50 महिला श्रामणेर शिबिरामध्ये सहभाग घेऊन श्रामणेरी शिबिरामध्ये सहभाग घेतला. आपलं दुर्दैव आहे की बौद्ध पंचायत समितीमध्ये आज 900 शाखा आहेत आणि 900 शाखांमध्ये आता करून त्यांच्या हाताखाली बौद्धाचार्य आहेत. जर महिला श्रामणेर शिबिरामध्ये सहभाग घेऊ शकतात आपल्या शरीरावरील केस काढून त्या शिबिरामध्ये सहभाग होऊ शकतात तर पुरुष का होऊ नये. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आतापर्यंत 16 नावं आलेली आहेत त्याच्या पुढे सुद्धा नावं येतील आणि भविष्यात बौद्ध पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा आपण महिलांच्या श्रामणेर शिबिराचं आयोजन करणार आहोत. याची सुरुवात होणार आहे. त्याची आम्ही सध्या चाचपणी चालू आहे आणि नक्कीच पुढच्या वर्षी महिलांसाठी श्रामणेर शिबिराचं आयोजन आपण आपल्या बौद्ध पंचायत समितीचे सभापती आदरणीय जांभेडे सर यांच्या संपूर्ण व्यवस्थापन मंडळाच्या माध्यमातून करणार आहोत. यांच्या ठिकाणी ग्वाही देतो आणि सर्वजण कार्यक्रम संपवूया. नथी मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मंगलं. नथी मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मंगलं. नथी मे शरणं गयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मंगलं. साधु साधु साधु. चरणी सर्वप्रथम नूतनीकरण केले तर पावतो माझ्याकडे कृपया घडून जायचे.